आजच्या प्रदीपदादा सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीच्या सोहळ्यासाठी खास करून इथे आलेले आप्पासाहेब निळकंठजी गायकवाड ज्यांनी आताच आपल्या एका स्वतंत्र शैलीत अत्यंत सुंदर असं भाषण केलं. भाषण नव्हे, ते त्यांचं स्वतःचं कर्तृत्वच त्यातनं झळकत होतं. तसेच पंचायत समितीच्या सभापती सौ पल्लवी चौधरी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब विजयकुमार आलेले, इथे जमलेले सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, प्रदीपदादांचा आणि माझा संपर्क या गेल्या 4-5 वर्षात आला. त्याआधी काही आमचा संपर्क नव्हता. आमच्या डांबोणीच्या मराठी शाळेची अत्यंत हालाकीची परिस्थिती झालेली होती. आम्ही काही लोकांनी ठरवलं किंवा आपलं जे डांबोणीची शाळा आहे ही आपण आता चांगली सुधरवायची, तिला पूर्णपणे शाळेसारखी करायची. आणि तेव्हापासून माझं मराठी शाळेत जाणं वाढलं. योगायोगाने मी मागच्या टर्ममध्ये सरपंच होतो आणि आता आमचं पॅनल तिथे आहे, तिथे मी आता उपसरपंच आहे. त्यामुळे आमचं जाणं वाढलं आणि सरांचं आणि आमचं इंटरॅक्शन वाढलं. मित्रांनो, सरांच्या येण्याने तिथे आमची जी शिक्षक मंडळी होती त्यांना त्रास नव्हता होत. म्हणजे एक मोठा अधिकारी, आपल्या वरचा अधिकारी आला म्हणजे काही लोकांना असा त्रास वाटतो. पण तो त्रास केव्हा वाटतो? जेव्हा खालचे लोक काम करत नाही, त्यांच्या कर्तव्यात कसूर करतात, त्यावेळेस त्यांना तो त्रास. हँडवॉश स्टेशन आहे ते आज मी सांगितलं की काल मी तू अर्जंट बेसिसवर हँडवॉश स्टेशन लाव, ते पण लावले गेलेले आणि आज कॉम्प्युटर ठेवलं जाईल. म्हणजे 16चे 16 कलम आज प्रदीपदादांच्या सोहळ्याला आपले कंप्लीट झाले पाहिजे असं मी ठरवलेलं होतं आणि ते आज कंप्लीट झालं असं मी घोषित करतो. आज ते कॉम्प्युटर सुद्धा येऊन जाईल. 16चे 16 कार्यक्रम आमच्या प्रदीपदादांनी आमच्या शाळेत जाताना सेवानिवृत्तीच्या वेळेस आमच्याकडनं करून घेतले, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि तसंच मी दादांना सांगतो, आता दादांची ही 3री इनिंग आहे आयुष्याची आणि या इनिंग मध्ये आता दादा कसं आहे, पहिल्या आणि दुसऱ्या इनिंग मध्ये माणूस घरामध्ये थोडा वेळ देतो आणि बाहेर जास्त वेळ देतो. आता दादांना मी सांगतो, प्रदीप दादांना, की दादा तुम्ही आमच्या शाळांमध्ये किंवा इतर तालुक्यातल्या काही शाळांमध्ये तुम्ही वेळ द्या. नाहीतर काय होतं, माणूस घरामध्ये जास्त वेळ राहतो आणि काय राहतं की जो माणूस थोडा वेळ पूर्वी घरात राहायचा तो जर 24 तास घरात राहायला लागला तर आपल्या खेड्यात एक म्हणे, सदा दिशे ना कपाई बसे. त्याच्यामुळे दादा तुमचा अमूल्य वेळ आम्हाला तुम्ही त्यातला थोडा थोडा देत जा अशी मी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते रिटायरमेंट साठी जो पीओ नंबर लागतो त्यांनी, पीओ नंबर लागतो, मला वाटतं तो आज तुम्हाला नक्कीच मिळून गेलेला आहे. दादांनी जे सांगितलं त्याच्यातून तो नंबर मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थाने पेन्शनचे मानकरी आपले अण्णा आज खरोखर झालेले आहेत असं मला वाटतंय. यानंतरचा अण्णांबद्दल व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोर असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, आज खरं तर 36 वर्षाची प्रदीर्घ सेवा देऊन अण्णा या सेवेतून निवृत्त होत आहेत. मी माझ्या डायट परिवाराच्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं अण्णांना या ठिकाणी सर्वप्रथम शुभेच्छा देतो की निवृत्तीनंतरचं जीवन आपलं सुखमय निरोगी जावं यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अण्णांची ओळख खरं तर भैयासाहेबांमुळे झालेली होती आणि ओळख झाल्यानंतर आम्ही एवढं जवळ गेलो की
शिक्षणापेक्षाही मी म्हणेल की कौटुंबिक संबंध अण्णांचे खूप आमच्या जवळचे होते. अनेक माझ्या सुखामध्ये दुःखामध्ये वेगवेगळ्या प्रसंगामध्ये खरं तर अण्णा सहभागी झाले होते आणि एक आधार देण्याचं काम अण्णांनी आम्हाला केलेलं होतं. आज या सोहळ्यासाठी जी संख्या आपण पाहतो, या ठिकाणी जमलेले सर्व शिक्षक पाहतो, त्यावरून निश्चित ही गोष्ट जाणवते या ठिकाणी की अण्णांचं असलेलं प्रेम असेल, अण्णांचं असलेलं काम असेल आणि त्यामुळं आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलेला आहात. आता या ठिकाणी बोलताना एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी उल्लेख केलेली होती की येण्यासाठी खरं तर प्रयत्न खूप काही करावे लागले नाहीत, कारण जर आत्मीयता असेल, तळमळ असेल, जिव्हाळा जर असेल तर निश्चितपणे मी म्हणेल की मार्ग मिळतात आणि उपलब्धही होतात. मला या ठिकाणी अण्णांच्या रूपाने जो मित्र मिळाला, खरं तर अनंत राऊत यांची जी एक कविता की सध्या जी खूप चर्चेमध्ये, त्या चर्चेच्या 2 ओळी आठवतात. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बंधुरामध्ये गारव्यासारखा, एक तू मित्र कर, म्हणेल की एक तू मित्र कर अण्णासारखा, की जो जीवनामध्ये चांगला मार्ग दाखवू शकेल निश्चितपणे आणि त्या मार्गावर चालण्यासाठी नेहमी आधार देईल अशा प्रकारचे मित्र खरं तर आमचे अण्णा होते, अण्णा आहेत. आणि त्यांच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली. मी दुसरा एक दुग्ध सरकार आयोग मी असं म्हणेल की या ठिकाणी आप्पांना आम्हाला ऐकायला मिळालं, म्हणजे आप्पांना पुन्हा एकदा आपणचे आशीर्वाद आम्हाला घेता आले, हाही एक खूप मोठा योग मी म्हणेल की माझ्या जीवनातला आजचा आहे. मी जास्त बोलणार नाही, वेळेअभावी या ठिकाणी माझं मनोगत आटोपत घेतो. पुन्हा एकदा अण्णांना या ठिकाणी निवृत्तीनंतरच्या पुढील जीवनासाठी माझ्या कुटुंबियाच्या वतीने, डायट परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब, तसेच आमचे पंचायत समितीचे सभापती आदरणीय ताई साहेब, आपले सर्वांचे मित्र पूर्जित भाऊ, डाईटचे अधिव्याख्याता औटी साहेब, माझे जुने मित्र सर्व केंद्र प्रमुख आणि आज या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये जे विराजमान झालेले आहे आमचे प्रशासनाचे गुरु, माझे 30 वर्षाची सेवेमध्ये ज्यांनी मला मार्गदर्शन केला, असे आपले सर्वांचे आदरणीय प्रेरणास्थान आदरणीय गायकवाडप्पा. मित्र हो, ज्या दिवशी प्रतिपन्न सोनवणे यांनी मला पत्रिका दिली का साहेब कार्यक्रम हे तुम्हाला यावं लागेल, ज्या वेळेला मी पत्रिकेवर असलेले सर्व नाव वाचलं त्या वेळेला मी प्रतिपन्नाला सांगितलं, म्हटलं दादा तुम्हाला तुमची सेवेची कार्याची पावती मिळालेली आहे. आज सांगायला हरकत नाही मित्र हो, तर ज्या कार्यक्रमामध्ये आदरणीय अप्पासाहेब आलेले असेल म्हणजे तो यांच्या कामाची पावती आहे. ज्या वेळेला 1995 मध्ये मी केंद्र प्रमुख झालो, चाळीसगाव तालुक्यामध्ये माझी नियुक्ती झाली होती. 14 डिसेंबर 96 रोजी संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये केंद्र प्रमुखांचा जो पहिला कार्यक्रम आम्ही घेतला तो चाळीसगाव भोरसमध्ये. तो दिवस मला आठवतो आहात का आदरणीय वायजी महाजन सर हे आपले जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, आदरणीय एस एन पाटील साहेब शिक्षण अधिकारी होते आणि आदरणीय अप्पासाहेब हे आमचे मार्गदर्शक होते. त्या दिवशी कार्यक्रमामध्ये अप्पांनी एकच शब्द बोलले तर सर्व तालुक्याचे केंद्र प्रमुख त्या ठिकाणी होते, प्रशासन त्या ठिकाणी होता. तर ज्या दिवशी प्रशासनात शिक्षण विभागाचे काम करणारे अधिकारी झाले त्या दिवशी आपल्याला यश मिळणार नाही. आज अप्पासाहेब आपल्याला मी सांगू इच्छितो कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एक छोटासा शिक्षक म्हणून सांगतोय का आमच्या यावल तालुका जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेही मागे नाही. आज माझ्या समवेत माझ्या सर्व शिक्षकांची टीम आहात, माझे केंद्र प्रमुख आहात, माझे विस्तार अधिकारी माझ्या समवेत आहात आणि सर्वांचे आशीर्वादाने आणि आपण जे आम्हाला 30 वर्षामध्ये जे मार्गदर्शन केलं
त्याचं फलनिष्पत्ती जर आज आपण पाहिली तर आपण जळगाव जिल्ह्यामध्ये यावल तालुका आज दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. नेहमी पंचायत समिती व मासिक सभेमध्ये आदरणीय पुरजित भाऊ, आदरणीय ताई साहेब आपला आढावा घेत आहात, याची फलनिष्पत्ती आहे. मित्र, आपले सोनवणे दादा आज सेवानिवृत्त होत आहात. आदरणीय वरिष्ठांनी आपले मनोगत व्यक्त केलेलं आहे. खरं तर मी सांगू इच्छितो तर ज्या वेळेला स्मार्ट पेटी सुरू झाली आणि त्यावेळेला राज्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये इंग्लिश उर्दू हायस्कूलमध्ये उर्दूचा कार्यक्रम सेपरेट झाला आणि जी टीम आज या ठिकाणी बसलेली आहे, आपले केंद्रीय प्रमुख महाजन सर, केंद्रीय प्रमुख भैया आणि आपले प्रदीप अण्णा यांची ड्युटी आमच्या इंग्लिश उर्दू हायस्कूलमध्ये लावलेली होती. आणि त्यावेळेला सांगू इच्छितोय की छोटा केंद्रीय प्रमुख असून ती उर्दूची जबाबदारी सर्व मंडळी त्यावेळेला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत होती. रात्रभर दिवस यांनी 24 तास यांनी काम केलेलं आहे. त्याची फलनिष्पत्ती आज आपल्याला यावल तालुक्याला मिळालेली होती. प्रतिबंध यांनी जे काम केलेलं आहे याचा आपण कुठेही म्हणजे त्याला जाऊ देणार नाही, हा आपल्याला माहित आहे. प्रतिबंध आता सर्व मंचावर सर्वांनी बोललेलो आहोत, आज 58 आपण पूर्ण केलेलं आहोत असं कधी आपल्याला दिसत नाही. प्रतिबंधाला मी एकच विनंती करतोय की जळगाव तालुक्यामध्ये त्यांनी काम फार केलेलं आहे. आता यावल तालुक्याच्या पुरजित बोलले त्या पद्धतीने त्यांना मुलं आहे का त्यांनी आपल्या यावल तालुक्यामध्ये 16 कलमी कार्यक्रम असो, गुणवत्ता विकास असो, विद्यार्थी लाभाची योजना असो यशस्वी करून जर दाखवलं तर त्याचा आम्ही ऋणी असेल. इतकं सांगू इच्छितोय की मुझको तारीख फरामोश करेंगी कैसे, 2 शब्द प्रतिबंधासाठी सांगतोय तर मुझको तारीख फरामोश करेंगी कैसे, मेरा किरदार है आईना जमाने वालो. या पद्धतीने यांनी आपल्या यावल तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. मी परमेश्वराची प्रार्थना करतोय की प्रतिबंध यांचं जीवन आयुष्य सुरसुरीत जावं आणि आनंदमय राहावं. धन्यवाद. थँक्स. 1986 साली ज्या वेळेला प्रदीप अण्णा माझ्या शाळेमध्ये हजर झाले त्यावेळेला त्याचं वय 18 ते 19 वर्षाचं होतं आणि मी त्या शाळेमध्ये नांदगा या शाळेत होतो. तर मी सर्वप्रथम अण्णांचं स्वागत केलं. स्वागत केल्यावर एवढा तरुण मुलगा आणि जळगाववरतून नांदगा या शाळेत येतो तर त्याला सांगितलं की सर्वप्रथम तू शिस्त हा आपल्या जीवनाला लावून घेतली पाहिजे. आणि प्रदीप अण्णांनी कधीही शाळेची वेळ कधी चुकवली नाही आणि ते माझ्या कुटुंबातील एक आहे. त्या दिवसापासून त्यांचे आणि आमचे ऋणानुबंध असे जुळले की त्यांचे जेवढेही नातेवाईक आहे त्या सर्वांना मी ओळखतो, माझे जेवढेही नातेवाईक आहे त्या सर्वांना ते ओळखतात. असे आमचं एक कुटुंब आहे. आज अण्णा सेवापूर्ती होते. अण्णांची मी एक गोष्ट सांगणार आहे की नांदरा या शाळेमध्ये एक हुशार अशी मुलगी होती. तिला आम्ही शिकवत असत तर ती 12वी झाली. तर 12वी नंतर अण्णांनी सांगितलं मला की आपण या मुलीला MBBSला टाकायचं आहे. हो, तर त्या मुलीची परिस्थिती MBBS, तर दादांनी सुद्धा त्यावेळेला त्या मुलीचं संपूर्ण शिक्षण केलं. MBBS झाली, MD झाली. असे शिक्षक पाहिजे की आपले विद्यार्थी हे आपले दैवत आहेत आणि ती मुलगी जर रस्त्यावर भेटली तर ती गाडी थांबवून आम्हाला नमस्कार करते. ही आपली पावती कामाची. आणि आपांची गोष्ट सांगतो मी की मी ज्या वेळेला शिरसोलीला शिक्षक होतो तर आपण आमच्या गटशिक्षणाधिकारी होतो तर शाळेत लवकर जाण्यासाठी मी एक वेळा ट्रकमध्ये बसलो तर आप्पांनी मला त्या ट्रकमधून खाली उतरवलं आणि मला सांगितलं की माझ्या ट्रकमध्ये जायची नाही, ही ट्रक कशी आहे, दुरुस्त आहे का नादुरुस्त आहे, तुझं कुटुंब आहे आणि तू शाळेमध्ये काम करतो का नाही करतो ही माझी मुलगी मला सांगते. कारण आप्पांची मुलगी आणि मी एकाच शाळेत होतो. असे आमचे आप्पा आम्हाला मार्गदर्शन करणारे त्यावेळी लाभले. आपण प्रदीप सोनवणे हे माझे लहान बंधू आहे आणि लहान बंधू आज आपल्या रिटायर होत आहे तर ते रिटायर होणार नाही कारण त्यांचा जो स्वभाव आहे तो मला माहीत आहे की ते सतत काम करत राहणार आहे. आज आपल्यातनं ते निवृत्त झाले पण ते एखादं क्षेत्र असं निवडतील की त्या क्षेत्रामध्ये पुन्हा त्यांचा कार्याचा भार उमटवतील आणि प्रदीप अण्णा सरांना मी शुभेच्छा देतो की त्यांच्या पुढच्या भावी जीवनात. त्यांची एक गोष्ट मला आठवते की ज्या वेळेला मी मुंबई कधीच पाहिली नव्हती आणि माझ्या कुटुंबातला माझ्या बहिणीचा मुलगा आजारी होता आणि मग कोणाबरोबर जायचं मला मुंबई तर माहीत नाही. म्हणून प्रदीपला नुसतं एक शब्द सांगितलं की अण्णा मला मुंबई जायचं आहे. तर अण्णा काही विचार न करताना 8 दिवस माझ्याबरोबर त्या नायर हॉस्पिटलमध्ये होता. अशा अण्णा आज सेवानिवृत्त होतो आहे याचं खूप आम्हाला दुःख आहे. पण
सेवानिवृत्त झाल्यानंतर ते कधीही शांत बसणार नाही. अशा अण्णांना पुढील वाटचालीसाठी भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. माझ्या परिवारात होतो आणि माझ्या 2 संतान होतो. धन्यवाद सर. प्रदीप अण्णांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब विजयकुमारजी पाटील, चेअरमन गॉडस्मिथ पब्लिक स्कूल दोनगाव, तसंच सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त औषध आणि प्रशासन, सोबतच आपला कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून 25 वर्ष रिटायरमेंटला झाले तरी सुद्धा आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांसाठी प्रिय असलेले आणि शिक्षण क्षेत्रातील ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व असलेले आदरणीय आप्पासाहेब निळकंठजी गायकवाड साहेब आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या पंचायत समितीच्या सभापती आदरणीय पल्लवीताई चौधरी, आपल्या शिक्षण विभागाकडे विशेष लक्ष देऊन नेहमीच सहकार्य करणारे आपले पुरजित दादा, प्रदीप अण्णांचे मित्र आणि आपल्या डायटचे माजी अधिव्याख्याता आदरणीय शिवाजीराव आवटी साहेब, आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय शेख साहेब, आमचे सहकारी आदरणीय धनके साहेब, सर्व माझे सहकारी केंद्र बंधू, परिसरातील सर्व शाळांचे माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक बंधू भगिनी आणि अण्णांचे सर्व जवळचे जे नातेवाईक, सर्व अण्णांना प्रेम करणारे मित्रमंडळी, सर्व मित्रांनो, आज जरी रिटायरमेंट असली तरी अण्णांसाठी हा निरोपाचा दिवस असला तरी आम्हाला थोडंसं अण्णा आमच्यातून म्हणजे या कार्यक्षेत्रामधून दूर जाणार आहे हे दुःख सुद्धा आम्हाला आहे. कारण तालुक्यामध्ये काम करताना 3 केंद्रप्रमुख नेहमी शेख साहेब डोळ्यासमोर ठेवायचे आणि त्रिमूर्ती आली का अगोदर मग मीटिंग सुरू होईल आणि या त्रिमूर्तीवर आमच्या अण्णा जरी कार्याने म्हणजे या सेवापूर्तीसाठी म्हणजे सेवापूर्ती होत असली तरी रिटायर जरी होत असले तरी आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. अण्णांबाबत बोलायचं तर अण्णा आम्हाला 2016 पासून अण्णांची सोबत आम्हाला या प्रशासकीय क्षेत्रामध्ये लाभली. सुरुवातीला अण्णाचं व्यक्तिमत्व आम्हाला वाटायचं अण्णांची शिस्त खूप आहे आणि एवढी शिस्त कसं काम होईल. बऱ्याचदा राजेंद्र सकाळ साहेब, एजाज शेख साहेब त्यावेळेस होते, मग आमची अण्णांच्या परत चर्चा व्हायची. त्या सकाळ साहेब म्हणायचे प्रमोद तू अण्णाला ओळखलं नाही. मग हळूहळू अण्णांची आणि आमची अशी गट्टी जमत गेली की कुठलंही काम असो की पहिल्यांदा आम्ही 3 जण नियोजन करणार आणि मग ते तालुक्यासाठी एक मॉडेल राहील. तर अण्णांची ही जी शिस्त आहे ही शाळेमध्ये, केंद्राच्या प्रशासकीय कामामध्ये, तालुक्याच्या विविध प्रशिक्षणांमध्ये सुद्धा प्रकर्षाने सर्व शिक्षकांना जायला कुठलंही प्रशिक्षण असो, निष्ठा प्रशिक्षण असो किंवा कुठलंही सेवांतर्गत प्रशिक्षण असो, ज्याप्रमाणे आप्पासाहेबांच्या आठवतं आम्हाला आप्पासाहेब दारमध्ये बाहेर गेटर बसायचे, 11 वाजून 5 मिनिटं झाले बोलायचं नाही पण खालीवर बघायचे. तर त्या पुढच्या दिवशी तो येणारा प्रशिक्षणार्थी बरोबर वेळेवर यायचा. म्हणजे अशी करडी शिस्त ती अण्णांनी सुद्धा आपल्या या प्रशिक्षणामध्ये अशी अंमलात आणली. आणि अण्णासाहेब आप्पासाहेब तुम्हाला सांगतो आमच्या तालुक्याचे प्रशिक्षण सुद्धा त्याच पद्धतीने आम्ही घेतली आणि पूर्ण वेळ म्हणजे कधी असं 4 वाजता प्रशिक्षण संपलं नाही. 11 ते 5 ची वेळ असेल तर ते 5 वेळेपर्यंत अण्णांना प्रशासन म्हणजे व्हायचं नाही. अण्णा बाहेर बसले म्हणजे कोणी शिक्षकाची हिंमत नाही की तो उठून बाहेर राहील किंवा उशीर राहील. तर असं एक चांगलं व्यक्तिमत्व पासून आम्ही दूर जाणार आहोत, काही हरकत नाही. तसंच अण्णांच्या बाबत बोलायचं तर अण्णा जेव्हा आले 2016ला तत्पूर्वी 15 पासून केंद्रप्रमुख होतो, पण जेव्हा अण्णांचे ते प्रशासकीय माहिती कॉम्प्युटर यायला लागली आणि आम्ही हाताने यायला लागलो, आम्हाला कमीपणा वाटायला लागला की अण्णा आपले सिनियर व्यक्तिमत्व आणि हे PDF फाईलमध्ये सर्व कॉम्प्युटराईज करून आता आपण पण शिकलं पाहिजे. तर खरं अण्णा तुम्हाला आज सांगतो मी की त्या दिवसापासून मी म्हटलं
की आता आपण सुद्धा ती माहिती पाठवायची. तर आप्पासाहेब याच्या म्हणजे त्या दिवसानंतर म्हणजे 6 महिन्यात मी पण शिकलो आणि आता शेख साहेबांना पण माहिती आहे माझ्या केंद्राचा कुठलाच कागद जात नाही आणि शाळांमधून सुद्धा सर्व माहिती जी ऑनलाईन ती जी आहे PDF किंवा एक्सेल शीट स्वरूपात होते. म्हणजे रायटिंगचं काम कमी करून टाकलं सर्व ऑनलाईनवर जाऊन आहे. माझे सहकारी ठाकूर सर यांनी सुद्धा त्या पद्धतीने काम सुरू केलं. त्याच्यामुळे फास्ट असं काम होतं आणि आप्पासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे टपालच्या पेक्षा शाळेत वेळ द्यायला आम्हाला वेळ मिळतो. आणि अण्णाने आम्ही केव्हाही सोबत जर गेलो तर पहिल्यांदा आम्ही वर्गामध्ये गेलोय. मी बघितलंय की अण्णा वर्गात गेल्यावर पहिल्यांदा आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील, त्या विद्यार्थ्यांच्या काही त्या समस्या ते जाणून घेतील आणि मग त्या शिक्षकाशी चर्चा करतील की बा तुमच्या वर्गाचा असा असा स्तर आहे, याच्यामध्ये असं करता येईल का, आणि मग ते नियोजन करून त्या शिक्षकाला गोडी गुलाबीने प्रेमाने सांगून चांगल्या पद्धतीने त्या कामासाठी प्रेरित करण्याचं काम अण्णांनी त्या शिक्षकांसोबत आम्हाला सुद्धा केलं आहे आणि आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने काम करत आहोत. अण्णाच्या बाबत जसं मी सांगितलं की अण्णा शिस्तप्रिय कणखर स्वभाव, परंतु अण्णाचा एक दुसरा एक पैलू आम्ही सुद्धा ओळखला की जेव्हा अण्णांना मागच्या करोना काळामध्ये जेव्हा ते ऍडमिट होते आणि त्यांची पूर्ण फॅमिली त्याच्यामध्ये डिस्टर्ब झाली, दुर्दैवाने आईंचं सुद्धा त्या करोनामध्ये निधन झालं, तर तेव्हा अण्णा फार खचून गेले होते. तर अण्णांना आम्ही बऱ्याचदा वैयक्तिक असं धीर द्यायचो, परंतु म्हणजे इतका संवेदनशील माणूस की अक्षरशः अण्णांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. माझ्या मुलीच्या दवाखान्याचा असा प्रॉब्लेम आहे, मुलाचा अजून म्हणजे सेटलमेंट झाली नाही आहे, म्हणजे फार चिंता सुद्धा काळजी सुद्धा. परंतु आम्ही जेव्हा साहेब वगैरे आम्ही सर्व बसून अण्णांना बऱ्याचदा धीर दिला आणि मग अण्णा त्याच्यातून सावरले आणि त्यानंतर अण्णांनी आपल्या या बाबतीमध्ये पुन्हा उभारी घेतली. म्हणजे त्यावेळेस तर असं होतं की म्हणजे पूर्ण रिपोर्ट त्यांचा हे होता, परंतु मित्राला असेल अशा मित्रांच्या सुद्धा सहकार्याने हिमतीने अण्णांनी पुन्हा आपली ती बाजू सावरली आणि पुन्हा नवीन जोमाने कामाला लागले. म्हणजे एक पुनर्जन्म अण्णांचा झाला आणि तो त्या पुनर्जन्मातून त्यांना हे नवीन आयुष्य मिळालं. तर अण्णा मी तुम्हाला विनंती करेल की आता या ज्या पुढील आयुष्य आहे ते राहिलं जगायचं जे राहिलं असेल ते जगून घ्या. आप्पासाहेबांनी सांगितलं की कुठलीही काळजी करायची नाही, खुशाल कुठे टूर करायचं असेल टूर करा किंवा तुम्हाला जे काही सामाजिक कार्य चांगलं करता येईल ते सामाजिक कार्य करा. आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील आणि त्याचबरोबर तुम्ही आम्हाला सुद्धा मार्गदर्शक म्हणून राहावं. आम्ही सुद्धा काही कालावधीमध्ये म्हणजे काही काळ तुम्हाला त्रास देऊ. तर तुमचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं राहावं, तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळो आणि तुमच्या ज्या काही ज्या राहून गेलेल्या असतील मनीषा त्या सर्व पूर्ण होत अशी मी प्रभूची प्रार्थना करतो आणि मला 2 शब्द सांगतो. जय जय महाराज. तर पदवीधर शिक्षक, केंद्र प्रमुख, एक मार्गदर्शक, एक प्रेरक, एक ना अनेक भूमिका निभावलेल्या आहेत. आपण जे इथे उपस्थित आहोत आपण सर्वांनीच अण्णांना अनुभवलेलं आहे आणि प्रत्येकाची त्यांची भूमिका वेगळी आहे. प्रत्येक जण त्यांच्याकडून काही ना काही शिकलेलं आहे. आता ऐकूया विजय ठाकूर सरांकडून की ते अण्णांकडून काय शिकले किंवा त्यांनी काय अनुभवलं, जाणून घेऊया त्यांच्या शब्दात. आजच्या सेवापूर्ती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय विजयनाना या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वप्रथम मी अण्णांचं खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण कार्यक्रम घडून आणायचा होता. जेव्हा आम्ही नियोजन करत होतो नानांचा कोकण दौरा होता, आम्ही नानांना भेटलो. नाना म्हटलं आम्हाला असं असं आहे. नानांनी एका शब्दात त्या दिवशी आम्ही त्याचप्रमाणे आदरणीय ज्येष्ठ अधिव्याख्याता नाशिकचे आवटी साहेब, आपल्या तालुक्याच्या सन्माननीय सभापती पल्लवीताई, पुरोजित दादा, आज खरोखर एक आनंदही वाटतो की अण्णांच्या कार्यक्रमाला डांबुर्णी शाळा ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी जी 16 मुद्दे दिलेली होती ती 16 मुद्दे पूर्ण करणारी आजच्या या शेवटच्या दिवशी अण्णांच्या कार्यक्रमाप्रसंगी पुरोजित दादांनी पूर्ण केलेली ती शाळा आणि खरोखर खूप आम्हालाही आज भरून आलं की कुठेतरी अण्णांच्या या शेवटच्या दिवशी आम्हाला एक चांगली गोड बातमी मिळाली. असे पुरोजित दादा, पल्लवीताई, आमचे शेख साहेब, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अव्वल धनके साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व मंचावरचे सर्व मान्यवर, या शाळेचे प्राचार्य अशोक पाटील साहेब आणि अण्णांच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले डांबुर्णी केंद्राचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी, त्यांचे नातलग, आपण सर्वजण या ठिकाणी बऱ्याच वेळापासून उपस्थित आहात.
सर्वजण तुम्ही आमचं ऐकून घेत आहात. थोडा वेळही होतोय, परंतु असू द्या, हा कार्यक्रम वारंवार येत नाही. सेवापूर्तीचा समारंभ असतो आणि वर्ष नोकरीला लागल्याच्या पहिल्या दिवसापासून तर नोकरीचा शेवटचा दिवस हा फार महत्वाचा असतो. मला अण्णांविषयी या ठिकाणी सांगावं लागेल. अण्णांची आमची चर्चा व्हायची, ठाकूर सर हा कार्यक्रम बघायला माझी आई पाहिजे, माझी आई आज पाहिजे होती, असं जेव्हा मला त्यांनी सांगितलं त्यावेळेस खूप अण्णांच्या डोळ्यात अश्रू होते. मागच्या 5 सप्टेंबरला आईंचं निधन झालं. अण्णा एका दवाखान्यात, बहिणी वेगळ्या दवाखान्यात, भाऊ वेगळ्या दवाखान्यात, सर्वजण दवाखान्यात होते आणि एकटा नातू त्या दिवशी आजीची जी शेवटचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात प्रसंगी फक्त नातू होता, कोणीच नव्हतं. खूप त्यावेळेस जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा खूप वेगळून आलं. अण्णा त्या परिस्थितीतून सावरले आणि धीर दिला सगळ्यांनी आणि खरोखर खूप प्रसंग कठीण होता. परंतु आपण म्हणतो अण्णा पाण्यासारखं त्यांचं मन आहे. ज्या ज्या वेळेस 2016 पासून आम्ही सोबत काम केलं, सुरुवातीला वाटलं की हा माणूस खूप कडक शिस्तीचा आहे, केंद्रात कसं होईल, कारण अण्णांचं बोलणं म्हणजे स्पष्ट निर्भीड, जे आहे ते तोंडावर रोखोक बोलणं. कोणाला राग येईल, कोणाला काय होईल त्याची तमान बाळगता कामासाठी कधीही आपल्या कुठल्याही प्रकारे तडजोड न करणारा असा आमचा मित्र, आमचे मार्गदर्शक असे हे अण्णासाहेब. खरोखर केंद्रामध्ये खूप उपक्रम पण त्यांनी घेतले. प्रदीर्घ सेवेतनं जवळजवळ 36 वर्ष अण्णांची सेवा झालेली आहे. आज रिटायरमेंट शेवटचा दिवस. मित्र अण्णांचे जवळजवळ बऱ्याच म्हणजे रजेचाही प्रश्न बघितला तर 3-4 महिने असतील एवढी रजा त्यांची शिल्लक होती, परंतु शेवटच्या दिवसापर्यंत मी काम करेन, रजा घेणार नाही. आजच्या शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. केंद्र शाळेत गेले असे हे आमचे अण्णा, सतत कामाचा वसा असलेले आणि सकाळपासून गेल्या 2-4 दिवसापासून त्यांचं नियोजन आम्ही बघतोय. शिक्षक बंधू असतील, भगिनी असतील, सगळे छान तयारी करतायत आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अण्णांना या ठिकाणी सगळ्यांनी स्कॉलरची थाप दिली आहे, परंतु अण्णा आता याच्या पुढे जरी तुम्हाला वेळ भरपूर असला तरी शैक्षणिक कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी तुम्ही तुमचा वेळ द्यायचा आहे. अण्णांचं कुटुंब सुद्धा खूप छान आहे. 2 मुली आहेत, दोघेही उच्च शिक्षित आहेत, मुलगाही उच्च शिक्षित आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करतायत. मुलींचे लग्न बाकी आहेत, परंतु असो मुलींची लग्न लवकर होतील. अण्णांना ती पण एक चिंता आहे. परंतु आताच सांगितलं की जर आपण नॅचरल बॅलन्स जर बघितला, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत असाल तर कुटुंबासाठी तुम्हाला सगळं काही मिळेल. आप्पासाहेबांच्या त्या वृत्तीप्रमाणेच तुमचे सगळे कामं या ठिकाणी व्यवस्थितच होतील. एक एक स्टेज बाय स्टेज आपलं काम हे पूर्ण होणार आहे. असो आजच्या या शेवटच्या दिवशी मी अण्णांना एकच म्हणेल की तर त्याचं अस्तित्वच नष्ट होतं, परंतु तोच पेन जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. पाण्याचा थेंब तोच असतो, फरक असतो फक्त सहवासाचा. आणि हा सहवास ज्यांना ज्यांना लाभलेला असतो त्यातीलच एक अण्णांच्या सहकारी शुभांग. आजच्या आमच्या अण्णांच्या सेवापोटी सोहळ्यानिमित्त जमलेले सर्व मान्यवर, तसेच व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विजयकुमार पाटील साहेब, आमचे पूजनीय आप्पासाहेब, पल्लवीताई चौधरी, सुरजित दादा चौधरी, तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय MP शेख सर, आदरणीय औटी सर, धनके साहेब आणि व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर शिक्षण क्षेत्रातले आणि सामाजिक क्षेत्रातले. खरं म्हणजे आज भावनांची गती खूप आहे. आमच्या अण्णांचं सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी आहे. एक असं व्यक्तिमत्व अण्णांचं की त्यांची चॉईस दर्जेदार होती, टोटल चॉईस. आणि आहे त्यांचे जवळचे लोक त्यांना दर्जेदार हवे, बरोबर. त्यांना कामाची पारख होती. कोणी सांगितलं म्हणून त्यांनी व्यक्तीबद्दल मन कधी बनवलं नाही. ती व्यक्ती स्वतः पारखायचे, व्यक्तीचं काम ओळखायचे आणि मग अण्णा मत बनवायचे. आणि असे दर्जेदार लोक त्यांनी त्यांच्याजवळ जमा केलेले आहेत. अण्णांचं व्यक्तिमत्व इतकं विशाल होतं
की आहे की आपल्याला ते प्रत्येक गोष्टी समजावून सांगणार. एक शैक्षणिक कामात आपल्याला काही अडचण आली, अण्णा हे कसं करायचं, अण्णा ते कसं करायचं, अण्णा तेही सांगायचे. आणि आपल्या कौटुंबिक कामातही काही आपल्याला अडचण आली, काही धावपळ असली तर त्यावेळेस अण्णा आपल्याला समजावून सांगणार. ही कामं करत असताना बऱ्याच वेळा अडचणी आल्यात त्यांना. समतोलमध्ये त्यांची बदली लांब झाली, खूप लांब जावं लागत होतं. एक जीवनात थोडा असमतोल निर्माण झाला, पण एक मानसिक समतोल त्यांनी कधी ढोळ दिला नाही. इतक्या लांबही ते वेळेवरच जाणार आणि वेळेवरच तिथून निघणार. की खूप लांब जातोय म्हणून मी उशिरा निघेल आणि खूप लांबून यायचंय म्हणून मी लवकर निघेल, अशी तडजोड त्यांनी त्यांच्या कामाच्या बाबतीत केली नाही. आणि त्यांच्या मुशीतच आम्ही घडत आलो आणि आम्हालाही तशी सवय लागत गेली. त्याच्यानंतर ते केंद्र प्रमुख झाले. केंद्र प्रमुख झाल्यानंतर त्यांनी तर डांबुर्डे केंद्राचं तर एवढं नाव काढतात मला जेव्हा भेटले. आमचं केंद्र अतिशय उत्कृष्ट आहे, तालुका अतिशय उत्कृष्ट आहे, दर्जेदार लोक इथे काम करत आहेत. तुम्हाला जर तुमच्या कामाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर तुम्ही या तालुक्यात येऊन काम करायला पाहिजे, या केंद्रात तुम्ही काम केलं पाहिजे, असं ते आग्रहाने सांगत असतात. खरं म्हणजे अण्णांबद्दल बोलायचं तर खूप सारं आहे आणि आपल्याजवळ वेळ फार कमी आहे. पण अण्णा, तुम्हाला मी या प्रसंगी एकच सांगेल की सेवापूर्ती, आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहात, उद्यापासून तुमचं आयुष्य वेगळं असेल. स्वतःलाही वेळ तुम्ही द्यायला हवा. बऱ्याच गोष्टी आपल्या आवडीच्या राहून गेलेल्या आहेत. अण्णांना गाणी खूप आवडतात, जुनी गाणी, नवी गाणी, दर्जेदार गाणी त्यांना खूप आवडतात, म्हणायलाही आवडतात आणि ऐकायलाही आवडतात. तिथेही तुम्ही वेळ द्या, आपल्या कुटुंबालाही वेळ द्या आणि सोबत आम्ही तुमच्या कुटुंबातलेच आहोत, आमच्यासाठी तुमचा वेळ असू द्यावा. अण्णांच्या सहधर्मचारिणी रजनीताई ह्या सुद्धा त्यांच्या सोबत प्रत्येक वेळी आमच्या सोबत आहेत. या प्रसंगी मी त्यांनाही सांगते, अण्णा तुम्हाला त्यांच्या अण्णा तसेच आनंदी आणि उत्साही ठेवायचे आहेत. तर अण्णांचे व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं तर खूप काही आहे, पण मी एकच म्हणत आहे की त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं बघा. हम भी बड़ी है, हम भी बड़ी है, हमें अपना हुनर मालूम है, जिस तरफ भी चल पडेंगे रास्ता हो जाएंगे. आणि हा रास्ता अण्णासाहेब तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळेल. जीवनात चढ उतार येत असतात. भावना काही वेळेस माणसाच्या खूप ओथंबून येतात. आठवणीने माणूस व्याकुळही होतो, पण त्या आठवणींच्या जोरावर आपल्याला पुढे जायचं. त्यानंतर आपल्या यावल पंचायत समितीच्या सभापती आदरणीय पल्लवीताई चौधरी, यावल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय शेख साहेब, शिक्षण अधिकारी आदरणीय धनके साहेब, यावल पंचायत समितीचे सर्व सन्माननीय केंद्र प्रमुख, त्यानंतर आपल्याला ज्यांना आज सेवावृत्तीबद्दल निरोप द्यायचा आहे आणि आज 5 वाजेनंतर जे सेवानिवृत्त होणार आहे असे आपले सर्वांचे लाडके सन्माननीय प्रदीपांना सोनवणे, त्यानंतर आमच्या बहिणी साहेब आदरणीय सोनवणेताई, अण्णांचे सर्व कुटुंबीय, सर्व नातेवाईक, मित्र परिवार आणि अण्णांना सेवापूर्तीबद्दल शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातून आलेले सर्व सन्माननीय शिक्षक, पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी सुरुवात कुठून करावी आणि कशी करावी या बाबतीत माझ्याच मनात पहिल्यांदा गोंधळ निर्माण झालेला आहे. कारण अण्णा उद्यापासून सेवानिवृत्त होणार आहे आणि या प्रशासनाच्या तणावामधून ते मुक्त पण होणार आहे, याचाही आनंद या ठिकाणी मला होतो. परंतु ते आपल्या सहवासामधून या ठिकाणी आपण त्यांच्या सहवासाला मुकणार आहोत, याचंही दुःख मला या ठिकाणी होत आहे. अण्णांच्या बाबतीत जर सांगितलं तर अण्णांचे जे वडील होते, अण्णांचे वडील हे डायटला अभिव्याख्याता होते, शिक्षक होते आणि शिक्षकाचा सहवास अण्णांना या ठिकाणी लाभलेला होता. शिक्षकांनी केलेले जे संस्कार आहेत त्या संस्काराच्या बाबतीत या ठिकाणी आपल्याला त्यांचं व्यक्तिमत्व या ठिकाणी चांगलं घडलेलं आहे. या ठिकाणी अण्णांच्या बाबतीत अधिक मला या ठिकाणी बोलायचं म्हटलं तर अजून सुद्धा अण्णांचं जे कुटुंब आहे हे एकत्र कुटुंब पद्धतीने या ठिकाणी अजूनही या ठिकाणी राहत आहे. या ठिकाणी अण्णांची आई, त्यानंतर अण्णांचे भाऊ, त्यांचे मिसेस, असे सर्व जे आहे
पुतणी मुलं वगैरे हे सर्व एकत्र कुटुंब पद्धतीने अजून सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी वास्तव्य करत आहे आणि त्या एकत्र कुटुंब पद्धतीचा जो रथ आहे ते यशस्वी पद्धतीने या ठिकाणी त्याचं सार्थत्व ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करत आहे आणि या एकत्र कुटुंब पद्धती यशस्वीपणे पार पडण्याच्या दृष्टिकोनातून तोच निकष त्यांनी डांबरोणी केंद्राचं जे प्रशासन चालवण्याचं जे कामकाज आहे तोच या ठिकाणी कौशल्य त्यांनी वापरलेलं असावं असं मला या ठिकाणी वाटतं. कारण आमच्या सर्व यांची सेवापूर्ती सुरजित भाऊने सांगितलं की डांबोळी केंद्रातील दीपक जी प्राथमिक शाळा आहे यांची 16 कलबी कार्यक्रम पूर्ण होऊन ही एक आठवण राहणार आहे. त्याबरोबर दुसरी आठवण अशी आहे भाऊ की आज राष्ट्रीय विज्ञान दिन सुद्धा साजरा होत असतो. करोनाच्या अगोदर दरवर्षी माझ्याकडे जो राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होत होता 28 फेब्रुवारीला, त्यावेळेस अण्णांची उपस्थिती पहिल्यापासून तर शेवटपर्यंत ही राहत होती. मग डांबरोणी केंद्रातील केंद्र प्रमुख अण्णासाहेब हे मला कसे अनुभवलेले, आता प्रत्येक वक्त्यांनी अण्णासाहेबांची महती सांगितली की असा माणूस की जे शिस्तप्रिय. अण्णासाहेब हे वडील मार्गदर्शक म्हणून त्यांनी भूमिका मांडली. आमच्यासारख्या नवीन मुख्याध्यापकांना बऱ्याचशा गोष्टी ज्या माहीत नव्हत्या या त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केल्या. त्यानंतर दुसरी भूमिका मांडली अण्णासाहेबांनी आणि ती म्हणजे मित्र म्हणून. अण्णासाहेब प्रत्येक शिक्षक असो मुख्याध्यापक असो मित्र या नात्याने सर्व गोष्टी समजावून सांगत होते. त्यांच्या स्तरावरतून कोणालाही दुःख होणार नाही अशा भाषेमध्ये ते सांगत होते. आणि तिसरी भूमिका म्हणून त्यांनी प्रशासकीय भूमिका केंद्र प्रमुख म्हणून मांडलेली होती. आपल्यामुळे त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं, आपल्यामुळे दुसरा कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायची. सर कोणतीही माहिती असो किंवा कार्यक्रम असो ही वेळेच्या कालावधीमध्येच पूर्ण होणे गरजेचे आहे. मी तर असं म्हणतो की बऱ्याचदा मागवलेली माहिती तालुक्यावरून मागवलेली माहिती अण्णासाहेब काही वेळामध्येच आपल्या केंद्राची माहिती पूर्ण करून ती पुढे पाठवत होते. हा सर्व त्यांच्या कर्तृत्वाचाच ठसा आहे. अण्णासाहेब 36 वर्षानंतर आणि आमच्या या एक डांबरोणी केंद्रातील सहवासानंतर आपण आम्हाला मार्गदर्शनापासून वंचित राहणार आहात, परंतु त्यांनी सांगितलं की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. वेळोवेळी आमच्या शाळेला या, जरी सेवानिवृत्त झाले, जरी तुम्ही प्रशासकीय अधिकारी नसले तरी तुमचं आमच्या जीवनामध्ये, आमच्या शाळेमध्ये, आमच्या गावामध्ये केव्हाही तुमचं स्वागत आहे. आणि आमच्या पूर्ण DKC परिवार आमच्या शाळेतर्फे मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. वेळेअभावी लवकर 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बोलण्यातून अण्णांच्या व्यक्तिमत्वाचे एक एक पैलू आपल्या समोर येत आहेत आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन एक पैलू आपल्या समोर उलगडण्यासाठी येत आहेत. माननीय श्री PG शिंदे सर, मुख्याध्यापक सार्वजनिक विद्यालय चिंचोली. सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या इंग्लिश स्कूल बेळगावचे सर्व आदरणीय नानासाहेब विडी पाटील, आदरणीय पासपेठ आणि माझ्या समोर उपस्थित असलेले माझे समव्यवसायी बंधू भगिनी, त्याच्यानंतर अण्णांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार, पत्रकार बंधू भगिनींनो, आज अण्णासाहेबांचा 36 वर्षाच्या सेवेनंतर सेवापूर्तीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या समोर आयोजित केलेला आहे. आणि सेवापूर्ती निमित्त निरोपाचा हा कार्यक्रम आहे. कारण वयाची 58 वर्ष शासनाने काहीतरी बायला करून दिलेलं आहे, त्याप्रमाणे माणसाला त्या ठिकाणी थांबावं लागतं, तरच हे जग पुढे चालत राहतं. कारण इरावती कर्वेंनी म्हटलेलं आहे, जगायचं असेल तर चालत राहावं लागेल, चैरवती चैरवती या मंत्राप्रमाणे कोणाला तरी थांबावं लागतं आणि कोणाला तरी त्या पदावर येण्यासाठी पुढे मार्गक्रमण करावं लागतं. अशा प्रकारचे अण्णासाहेब, माझा जास्त दिवसाचा सहवास नाही आहे त्यांच्याशी, परंतु एक मृदू स्वभावी, सुस्वभावी, शांत माणूस. त्यांच्यातला केंद्र प्रमुख त्यांनी बाजूला ठेवल्यामुळे माणूस मोठा कसा होतो. केंद्र प्रमुख हा शब्द त्यांनी बाजूला ठेवला
आणि आपल्या सर्वांवरती त्यांनी प्रेमाने आपल्याला कुठली गोष्ट समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी स्वतःला आपल्यामध्ये आणि आपण त्यांच्यामध्ये एकमेकांना आपण समरस करून घेतलेलं आहे. त्यांनी कधीही त्यांच्या पदाचा गैरवापर केला नाही किंवा बडेजावपणा त्यांच्यामध्ये त्यांनी आणला नाही. हा त्यांच्या मधला मोठापणा आहे आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. नाहीतर अनेक अधिकारी आपल्या जीवनामध्ये रिटायर होतात, सेवानिवृत्त होतात. आपणही अनेक कार्यक्रम पाहिलेले, परंतु डांबुर्णी केंद्रामध्ये त्यांच्या नावच प्रदीप कुमार सोनवणे. आजही ते तुम्हाला जवानच दिसतील आणि त्यांना त्यांच्या अर्धांगिनी रंजनाताईंची साथ, प्यार का वादा 50-50 या म्हणीप्रमाणे रंजनाताईंनी त्यांना साथ दिली नसती तर प्रदीप कुमार सोनवणे दादा आज सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांचा एवढा गवगाव झाला नसता. कारण फॅमिली सांभाळताना टोटली या रंजनाताईंनी त्या फॅमिलीची जबाबदारी घेतली. सकाळी 7:30-8 वाजता या ताई त्यांना डबा करून देत असतील. मी चोपड्याला असतो, 9 वाजेशी मला फोन येऊन घ्यायचा, शिंदे सर मी डांबुर्णी लिहून गेलोय, तुमच्याकडे येतोय. मग याच्या मागे संपूर्ण या रंजनाताईंचा सिंहाचा वाटा आहे. त्यावेळेस माणूस एवढा वेळ देऊ शकतो आणि माणूस एवढा वेळ दिल्यानंतर त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्या माणसाची छाप पडते, प्रभाव पडतो. मी गेल्या 25 तारखेला, आज 28 तारीख आहे, 3 दिवसापूर्वी माझ्या चिंचोली हायस्कूलमध्ये 10वी-12वीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये मी आवर्जून पत्रिकेतच अण्णांना प्रमुख पाहुण्यांमध्ये टाकलेलं होतं. कारण त्यांचा तो सेवापूर्ती बाकी होती 28 तारखेची आणि मी त्या कार्यक्रमाला खास करून आपल्या यावल तालुक्याचे फैजपूर विभागाचे डॉक्टर कृणालजी सोनवणे, साकूर तालुक्यातले रहिवासी आहेत, पोलीस उपविभागीय अधिकारी, त्यांना आमंत्रित केलेलं होतं. ऐन वेळेस त्यांचा सकाळी 8:30 वाजता फोन आला की सर आमचं इन्स्पेक्शन लागलेलं आहे, PS सुधीर पाटील सर येणार नाहीत. म्हटलं सर तुम्ही तरी या, म्हणे कोणाचाही सत्कार करायचा आहे. म्हटलं असं म्हणे आवर्जून येईल सर, म्हणे फक्त त्यांचा सत्कार करेल आणि पहिलंच भाषण माझं ठेवा, अध्यक्षीय भाषण, आणि मला त्या ठिकाणी तुम्ही रजा द्यायची. अशा प्रकारचं, कारण त्यांनी सांगितलं की शिक्षकाबद्दल माझं काय प्रेम आहे, शिक्षकाबद्दल मला काय आदर आहे आणि म्हणून मी अर्धा तास तुमच्या कार्यक्रमात येईल आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी सार्वजनिक विद्यालयामध्ये अण्णांचा सत्कार सोहळा 25 तारखेला पार पडलेला आहे. असे अण्णा आज सेवानिवृत्त होत आहेत. सेवापूर्तीचा हा कार्यक्रम आहे. या समाजासाठी गायकवाड आप्पांनी सांगितलं की तुम्ही झटाव आणि धडपडणारं असे व्यक्तिमत्व आहे आप्पा. आमचे अण्णासाहेब कधीही स्वस्थ बसणार नाही. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कुठेही त्यांना काम दिलं तरी ते हिरिरीने सहभाग घेतील, याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. माझ्या मनोदेवी आळगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि त्यांचे शिक्षक वृंद, माझे चिंचोलीचे सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या चिंचोली परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी अण्णांना दीर्घ आयुष्य चिंततो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, तसेच समोर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि अण्णांचे नातेवाईक. अण्णांची आमची भेट जशी 5 वर्षापूर्वी झाली होती. माझी भेट साखळीला असताना, मी साखळी शाळेत असताना त्यांनी आमचं काम पाहिलं होतं आणि जेव्हा माझी डांबुर्णीला बदली झाली तेव्हा त्यांनी मला डांबुर्णीला एकच शब्द सांगितला, विनोद सर आपल्याला साखळीसारखं काम करायचं आहे. आणि आमच्या टीमने त्यांच्या शब्दाला मान देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची डांबुर्णी शाळा आज आपण पाहताय की तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आज ती नावारूपाला आलेली आहे. तर यामध्ये त्यांचं सहकार्य आम्हाला आहेच, तसेच आमचे प्रदीप भाऊ यांचं तर आम्हाला अन्य सहकार्य आहे. त्यांच्याशिवाय आम्ही हे चांगल्या प्रकारचं काम करू शकलो नसतो. अण्णांविषयी मला एकच सांगायचं आहे की अण्णा सुखात येत नाही तर दुःखात नक्कीच मागे उभे राहतात. त्यांचं मी एवढं पाहिलेलं आहे की ते नेहमी सुखात नसतील पण कोणाला काही दुःख असेल, संकट असेल तर नक्कीच ते त्यांच्या पाठीशी उभे राहतात. हे अनुभवलेलं आहे मी. आणि आज हा त्यांच्या सेवेतला शेवटचा दिवस आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक भूमिका चांगल्या प्रकारे वठवलेल्या आहेत.
उपशिक्षक, मुख्याध्यापक, विषयतज्ञ, केंद्रप्रमुख अशा विविध पदावर त्यांनी आपलं काम जबाबदारी बजावलेली आहे. त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते सुशिक्षित घरातून आलेले, त्यांची मुलं हे उच्च शिक्षित आहेत, आज ते सर्व जॉबला आहेत. त्यांचं एकत्र कुटुंब हे सुखी कुटुंब आहे आणि वेळ आपल्याला कमी आहे म्हणून मी अण्णांना आजच्या या दिवशी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मनोकामना सर्व पूर्ण हो अशी इच्छा करतो. थँक्यू. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्या आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झाले या महाराष्ट्र भूमीत आणि या पंचक्रोशीतून आलेल्या सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील आलेल्या सर्व सन्मान्य व्यक्तींचं मी शब्दसुमानाने स्वागत करतोय. वेळेचं भान ठेवून मी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतोय. कारण अण्णांचा आमचा समजा जवळपास 5-6 वर्षापासूनचा सहवास आहे आणि एका प्रदीपने ज्येष्ठाच्या पितृकडल्या प्रदीपचं गुणगान गावं हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कारण त्यांचा सहवास लाभल्यामुळे एक नवीन चैतन्य कशा पद्धतीने मिळायचं आणि नवीन शोधण्यासाठी सदैव उपक्रमशील माणसाने कसं राहावं हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं. आणि अण्णांचा आमचा संबंध म्हणजे जवळपास आमचा एक वार ठरलेला राहायचा. कॅलेंडर मधला आठवड्याचा वार म्हणजे बुधवार जर आला तर आम्ही समजून घ्यायचं की अण्णांची आज नक्की भेट होणार. आणि अण्णांची भेट दर बुधवारी झाल्यानंतर ते वर्गात आल्यानंतर आम्हाला सखोल असं मार्गदर्शन करायचे, विद्यार्थ्यांची हितगुज करायचे आणि ज्या काही त्रुटी असतील किंवा ज्याची शुभेच्छांची थाप असेल ते विद्यार्थ्यांसमोर व्यक्त करायचे. अशा पद्धतीने अण्णांची हातोटी होती आणि त्यांचा हा सहवास आणि हा निरोप समारंभाचा कार्यक्रम किंवा सेवापूर्तीचा कार्यक्रम हा आमच्यासाठी थोडासा दुःखद घटना आहे. कारण निरोप म्हणजे नियोजित रोपाची लागवड करून परत नाही. आतापर्यंत अण्णांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये 36 वर्ष अहोरात्र म्हणा किंवा या शासनाच्या अधिनियमात राहून जवळपास 36 वर्षापर्यंत शैक्षणिक कार्याचं रोपाची लागवड व्यवस्थित केलेली आहे. आता त्यांनी आपल्या कुटुंबाकडे वाटचाल करावी आणि तिथल्या सुद्धा रोपाचं वटवृक्ष करावं एवढंच मी या प्रसंगी सदिच्छा व्यक्त करतो. आणि अण्णांचं बऱ्याच जणांनी सांगितलं की वेळेवर येण्याचं एक कारण होतं, कारण त्यांना वेळेवर डबा मिळायचा म्हणून अण्णा वेळेवर आपल्या कार्यालयात उपस्थित राहायचे. म्हणून अण्णांच्या सहचारणीचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांच्या वेळेच्या भानामुळेच अण्णा वेळेवर डबा घ्यायचे आणि आपल्या कार्यात वेळेवर पोहोचायचे. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुस्वागतम. आज या सन्माननीय व्यासपीठीय हिरे, माणिक, मोती, पातुरत्न तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले पंचक्रोशीतील माझे भावी पिढी घडवणारे शिक्षक बंधू भगिनी आणि या पंचक्रोशीत असणारे ग्रामीण भागातले लोक, त्याचप्रमाणे अण्णांचे जे नातेवाईक आहे या ठिकाणी आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात, बऱ्याच वेळेपासून आपण या ठिकाणी कार्यक्रम ऐकत आहात. मित्रहो, आपण ज्यांना आपण निरोप देत आहोत, निरोप नाही, आपण त्यांच्या कार्यक्रमाला आपण पोच पावती देत आहोत. महत्वाची गोष्ट अशी आहे की अण्णांचं मागच्या जन्माचं सुकृत अशा प्रकारचं होतं की येत्या 2 वर्षामध्ये त्यांना 2दा झटका बसला तरी सुद्धा ते मोठ्या जोमाने पुन्हा त्याच तत्परतेने उभे राहिलेले आपल्याला समोर दिसलेले आहेत. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी आयुष्यभर मध्ये बघा आपल्या आयुष्यामध्ये लोककार्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर पूर्व परंपरागत पद्धत अशी होती की येणाऱ्याचं स्वागत ज्या वेळेस या क्षेत्रामध्ये व्यक्ती पदार्पण करते त्यावेळेस त्या व्यक्तीचं स्वागत होत असतं. त्याच्यानंतर जेव्हा ती व्यक्ती सेवानिवृत्त होत असते, सेवा स्फूर्तीच्या सोहळ्यामध्ये त्या व्यक्तीला निरोप दिला जातो. ही आपली भारतीय संस्कृती आहे. याप्रमाणे आपण आज तो कार्यक्रम अण्णांचा या ठिकाणी घडवून आणत आहोत. उपस्थित सर्व लोकांचं भाषण या ठिकाणी ज्याच्यातले काही ज्यांना भाषण करण्याची भाषण झालेली आहेत. मित्रांनो, मी फक्त अण्णांच्या बाबतीत 2च शब्द बोलणार आहे. अण्णांचा आणि माझा परिचय 5 वर्षापूर्वी मी जामनेर तालुक्यात होतो त्यावेळेस झाला होता. अगदी एका प्रशिक्षणामध्ये अर्ध्या तासाचा आमचा परिचय होता. पण त्या परिचयामध्ये मी अण्णांकडनं जे काय गुण घ्यायचे ते घेतलेले होते.
आणि आता हे दुसरी भेट अण्णांची पुन्हा आता या 3 वर्षापासून अण्णांची भेट होत होती. मित्र हो, अण्णांचं काहीतरी मागच्या जन्मात सपूत असेल म्हणून ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले होते. आणि अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी आपलं कार्य अतिशय चांगल्या प्रकारचं केलेलं आहे. विशेष म्हणजे त्याने आपले मित्र चांगल्या प्रकारचे जोपासलेले आहेत आणि त्यांच्या सहवासात आणायला सगळे वरिष्ठ, श्रेष्ठ, ज्येष्ठ, निष्ठावंत अशा सगळ्या व्यक्तिमत्वाचा त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून त्या सगळ्यांना त्यांनी सन्मानाने आणि आपल्या चतुराईने सगळ्यांना जोड केलेला आहे. त्यांनी दूर कोणालाही लोटलेलं नाही. मित्र, मी तरी म्हणतो वेळ भरपूर झालेला आहे. मला बोलायचं होतं तरी महत्वाची गोष्ट अशी आहे की अनाथ सांगायचा निरोप असा असतो. आमच्या बाबतीत असं राहिलेलं आहे, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, 1 लाट तोडी त्यांना पुन्हा नाही भेट. आता अण्णाची नामची भेट पुन्हा होईल याची काही शाश्वती नाही, कारण आपण अण्णा त्यांच्या संसारामध्ये रममाण होतील. मी सुद्धा या ठिकाणी दुसरीकडे कुठेतरी माझ्या सेवा चाकरीसाठी निघून जाईल, परंतु जे फक्त मनामध्ये राहिलेले असतात ते आपल्या आठवणी असतात, त्या खूप जोपासत असतो माणूस. आणि ते मानसशास्त्र असं आहे की कोणताही व्यक्ती असो तो फक्त आपल्या आठवणीच्या जीवावर आपले जीवन जगत असतो. आणि अण्णासाहेब तुम्हाला पुढचं जे 3ऱ्या आश्रमाचं जे आयुष्य आहे अतिशय सुखा समाधानाचं समृद्धीचं भरभरा ठिकाण उदो जावं असं मी परमेश्वराला विनंती करतो. आणि या ठिकाणी आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली म्हणून आयोजकांचे सुद्धा आभार मानतो, सर्वच्या काय आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. अण्णासाहेबांना केंद्र प्रमुख म्हणताना मला त्यांच्या पदाचा शब्द हा नेहमी उलटा करावासा वाटतो. ते संस्कार आणि स्वयंशिस्त याचं प्रमुख केंद्र आहे. जेव्हा जेव्हा मीटिंग्सला आम्ही जात नसतो किंवा बऱ्याच वेळा टाळतो तर त्यावेळेस अण्णासाहेबांचा एक आवर्जून निरोप यायचा, सर कोणाला तरी पाठवा. त्यांनी कधीच हक्क वापरला नाही की सर पाठवावंच लागेल नाहीतर कारवाई करेल वगैरे वगैरे. जी अधिकाऱ्यांची भाषा असते ती त्यांनी कधी वापरली नाही. आणि कोणी प्रतिनिधी पाठवला तरी चालेल असं ते नेहमी म्हणायचे. बऱ्याच मीटिंग्सला आपल्याला अनुभव येतो की आपण हजर असतो, मात्र जे मीटिंग आयोजक असतात किंवा ज्यांचं मार्गदर्शन पाहिजे असते तेच उशिरा येतात. परंतु जेव्हा जेव्हा अण्णासाहेबांच्या मीटिंगला गेलो तेव्हा ते आधी आपल्या हजर असायचे. म्हणून त्यांनी पाळलेली शिस्त म्हणण्यापेक्षा ती स्वयंशिस्त आहे असं म्हणावंसं मला वाटतं. ह्या सगळ्या गोष्टींमधून मला माझ्या नोकरीच्या सुरुवातीचा एक प्रसंग आठवतो. मी जेव्हा माझ्या पहिल्या शाळेमध्ये नोकरीला होतो विदर्भामध्ये, तेव्हा त्या ठिकाणी आमच्या शाळेच्या व्हाईस प्रिन्सिपाल होत्या आणि एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते, वयस्कर बाबा होते. त्यांचं आणि त्यांचं थोडं भांडण झालं. तर त्या रागावल्या त्या आणि त्यांना म्हणाले की तुम्ही कोणाशी बोलताय, तुम्हाला समजतं का? ते म्हटले की नाही मला माहिती आहे तुम्ही व्हाईस प्रिन्सिपल आहात. मग त्या म्हणाल्या मला अधिकार आहे. तर त्या बाबांनी सांगितलं की अधिकार हा वागवायचा असतो, गाजवायचा नसतो. आणि हे अण्णासाहेबांनी वेळोवेळी आपल्या वागण्यातून सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या सहकाऱ्यांना दाखवून दिलेलं आहे. फार वेळ न घेता मी एवढंच म्हणेन की या ठिकाणी अण्णासाहेबांवर सगळ्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा त्यांना आयुष्यभर पुरून उडो आणि त्यांचं आयुष्य हे निरामय राहो यासाठी मी परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि आमच्या शाळेच्या वतीने सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा वर्तवतो. धन्यवाद.